तर गण झालेला आहे. लगेच गवळण इकडे वळते. तर ती गवळण म्हणजे श्रीकृष्ण आणि राधा यांचं प्रेम आणि त्यांच्यामध्ये जी नटखट गोष्टी झालेल्या आहेत, श्रीकृष्णाच्या लीला आहेत, तर त्याचा जो नटखटपणा आहे तो माझ्या गवळणीतून मी सांगणार आहे. आनंदाचा कान्हा उभा होता आडवाटेवर, तुरुण खडा मारायचा भरल्या माठावर, चोऱ्या करून हा स्वतःला समजतो आपणच थोर. आता बुवाचा आडनाव काय आहे? थोरे. तर बुवा तुम्हाला बोलायचं नाही बरं का, तो स्वतःला समजायचा थोर असं त्या श्रीकृष्णाला बोलत आहे. चोऱ्या करून हा स्वतःला समजतो आपणच थोर, उतरील घमंड ही गवळ्याची पोर त्या यमुनेच्या घाटावर. नटखट गवळण आहे, नीट लक्ष असू द्या. आणि म्हणून काय म्हणायचं आहे? सांगून काय ऐकत नाही माठ हा जोरून खाई. आता तो श्रीकृष्ण लबाड होता, चोऱ्या करायचा. सांगून काय ऐकत नाही माठ हा चोरून खाई, घरामध्ये घुसतो हरामखोर, घरामध्ये घुसतो हरामखोर. यशोदे तुझा हा
जमुनी साऱ्या जणी निघाल्या त्या गवळणी समजावी यशोदेला सांगती त्या गाराणी सांगून काय तरी बहाणा फिरतो हा वृंदावना सांगून काय तरी बहाणा फिरतो हा वृंदावना चढताना अवघड घाट आडवी तो आमची वाट चढताना अवघड घाट आडवी तो आमची वाट जीवाला लागला घोर यशोदे तुझा हा काळा घरामध्ये घुसतो हा चोर यशोदे तुझा हा काळा घरामध्ये घुसतो हा चोर यशोदे तुझा हा काळा घरामध्ये घुसतो हा यशोदे तुझा हा काळा घरामध्ये घुसतो हारा यशोदे तुझा हा घरामध्ये घुसतो हा चोर अग यशोदे तुझा हा काळा संपवणार आहे तर काय म्हणायचंय जित भाई हमारा खड़ा तो लागे सरकार से भी बड़ा वर टांगलेल्या फिरत्या माशाचे प्रतिबिंब पाहून पण डोळा फोडण्याचा स्वयंवरासाठी अग्निबाण सोडून हातात घेऊन धनुष्यबाण डोळा फोडीला अर्जुनान बघा काय म्हणायचंय तर ती द्रौपदी आणि तिचा विवाह त्या अर्जुनाशी होतो आणि जेव्हा तिचं स्वयंवर असतं त्या स्वयंवरामध्ये तो अर्जुन त्याच्या बाणाने त्या फिरत्या माशाचा डोळा फोडतो आणि द्रौपदीशी अर्जुनाचं लग्न होतं आणि म्हणून काय म्हणायचं आहे वर टांगलेल्या फिरत्या माशाचे प्रतिबिंब पाहून पण डोळा फोडण्याचं स्वयंवरासाठी अग्निबाण सोडून हातात घेऊन धनुष्यबाण डोळा फोडीला अर्जुनान हातात घेऊन धनुष्यबाण डोळा फोडीला अर्जुनान हातात घेऊन धनुष्यबाण डोळा